नमस्कार. खाजगीकरण, प्रायव्हेटायझेशन हा विचार खूप जोरात सुरू आहे. बँक प्रायव्हेटायझेशनचे किंवा खाजगीकरण करण्याचे काय फायदे किंवा तोटे आहेत? त्याच्या मागची कारणं काय आहेत? बँकचं नॅशनलायझेशन झालं, त्याच्या मागचं कारण काय होतं? तर आपण समजून घेऊया आज विचारधारामध्ये. मी स्वप्ना दिघे विचारधारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज आपल्या बरोबर आले आहेत मिस्टर विश्वास उडकी, जे ऑल बँक एम्प्लॉई असोसिएशनचे सेक्रेटरी होते आणि आता सर्व बँकांचे नेते आहेत आणि ते बँक प्रायव्हेटायझेशनच्या बाबतीत लढा देत आहेत. तर चला चर्चा करूया मिस्टर विश्वास उडगी यांच्या बरोबर. तर उडगी सर, तुम्ही माझ्या शो मध्ये आला तिकडे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मग मी ऐकलंय की तुमचं सीकेपी बँक आणि बऱ्याच बाकी बँकांबरोबर पण तुमची चळवळ सुरू आहे. तर आता हे बँक प्रायव्हेटायझेशनचं जे सुरू आहे, तर 1969-70 साली जेव्हा बँका नॅशनलाइज झालेल्या, तर त्याच्या मागचा जरा इतिहास सांगा ना. त्याच्या आधी काय परिस्थिती होती? हे तुम्ही योग्य सांगितलंय की बँक राष्ट्रीयकरण हे 1969 साल झालेले. 19 जुलै 1969 ही ती तारीख आहे. पण बँक राष्ट्रीयकरण जेव्हा जाहीर झालं, त्याबरोबर या देशातल्या आज ज्या सत्तेवर शक्ती आहेत, त्या शक्तींचे त्यावेळचे प्रतिनिधी जे होते, त्यात प्रामुख्याने नाव घ्यायचं झालं तर प्राध्यापक बलराज मधोक हे भारतीय जनसंघाचे अध्यक्ष होते आणि एक सर्वमान्य नेते आणि भारताचे माजी पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयी हे एक मोठे नेते भारतीय जनसंघाचे होते. या दोघांनी सुप्रीम कोर्टामध्ये नानी पालखीवाला यांना या बँक राष्ट्रीयकरणाचा विरोध करण्यासाठी पाचारण केलं. नानी पालखीवाल्यांनी केस लढवली आणि एक स्टे येण्याची शक्यता निर्माण झाली सुप्रीम कोर्टाच्या वतीने. आणि त्यावेळेस इंदिरा गांधींनी जे काही पावलं उचलली त्याला ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने पूर्णपणे पाठिंबा दिला. किंबहुना इंदिरा गांधींनी बँक राष्ट्रीयकरण करावं म्हणून ऑल इंडिया बँक एम्प्लॉईजने संपाची पण घोषणा केली, परंतु त्याची काही गरज भासली नाही. आणि पार्लमेंटमध्ये म्हणजे कोर्टाने जे काही स्थगिती करण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्यानंतर एक ऑर्डिनन्स निघाला भारत सरकारकडून आणि तो ऑर्डिनन्स नंतर रॅटिफाय होऊन त्याचा कायदा झाला आणि तो 1970 साली बँक नॅशनलायझेशन ऍक्ट 1970 म्हणून आला. ही बँक नॅशनलायझेशनची आपण सुरुवात असं म्हणूया 1969 साल. तेव्हा ज्यांच्या 50 कोटी डिपॉझिट्स होत्या, ज्या बँकांकडे 50 कोटी एकूण ठेवी होत्या म्हणजे डिपॉझिट्स, त्या बँका या पहिल्या प्रथम राष्ट्रीयकृत झाल्या. त्यामुळे 14 बँका राष्ट्रीयकृत झाल्या हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे प्रामुख्याने नावं घ्यायची झाली तर सेंट्रल बँक आहे, बँक ऑफ इंडिया आहे किंवा युको बँक आहे, इंडियन बँक आहे, सिंडिकेट बँक आहे, कॅनरा बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र, अशा एकूण 14 बँका. बँक राष्ट्रीयकरणाचा दुसरा टप्पा 1980 साली इंदिरा गांधी दुसऱ्यांदा जेव्हा सत्तेवर आल्या, तर 1980 साली ते अजून 6 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. त्याच्यात आंध्र बँक, विजय बँक या बँका आल्या. 6 बँका म्हणजे एकूण 14 अधिक 6 अशा 20 बँका या राष्ट्रीयकृत झाल्या. हा राष्ट्रीयकरणाचा एक टप्पा आहे. म्हणजे बँक नॅशनलायझेशन ऍक्ट 1970, बँक नॅशनलायझेशन ऍक्ट 1980 अशा 2 कायद्यांमुळे 20 बँका मोठ्या भारतातल्या या राष्ट्रीयकृत झाल्या. त्याचा एकूण एक व्याप जर बघितलं तुम्ही तर तत्कालीन 69 साली एकूण बँक राष्ट्रीयकरण जेव्हा झालं तेव्हा भारतामध्ये जेवढ्या बँका होत्या, त्या बँकांनी जेवढा व्यवसाय केला होता देशामध्ये, त्याचा एकूण राष्ट्रीयकरणामध्ये 94% हा बँक व्यवसाय राष्ट्रीयकृत झाला असं आपण म्हणूया. म्हणजे काही बँका खाजगी शिल्लक राहिल्या. उदाहरणार्थ तुम्ही फेडरल बँक हे नाव ऐकलं असेल किंवा त्यावेळेस पूर्वी युनायटेड वेस्टर्न बँक, बँक ऑफ राजस्थान, ही जी काही नावं आहेत ही अगदी परवापर्यंत ही नावं होती. म्हणजे बँक राष्ट्रीयकरणानंतर ही या बँका खाजगी होत्या, खूप लहान होत्या, परंतु त्या तशाच राहिल्या. आणि मोठ्या ज्या खाजगी बँका होत्या, टाटांच्या होत्या, बिर्लाच्या होत्या किंवा अनेक असे बांगूर इंडस्ट्रियल किंवा चेट्टीयार ह्या ज्या काही उद्योगपतींच्या घराणी आहेत त्यांच्या बँका. प्रामुख्याने नाव घेऊन सांगायचं झालं तर युको बँक ही बिर्ला शेठची होती, टाटांची बँक होती सेंट्रल बँक. अगदी तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र जरी घेतली
बँक ऑफ महाराष्ट्र ही किर्लोस्कर, स्वस्तिक, तांबे अच्छा. ही जी काही मराठी माणसं जी आहेत या उद्योगपतींच्याच ताब्यात होत्या आणि किंबहुना ते त्यांचे संचालक होते जेव्हा त्या खासगी बँका होत्या तेव्हा. आता या सर्व मोठ्या उद्योगपतींच्या हातातल्या बँका ज्या 14+6=20 या नंतर देशाच्या हातात गेल्या आणि मग पार्लमेंटमध्ये असं ठरलं की इंदिरा गांधींनी हे जाहीर केलं, वी आर taking over these private sector bank, and now these banks are nationalized. They are 100% owned by the government of India. But these banks are nationalized means what? त्यांनी असं वर्णन केलं पार्लमेंटमध्ये, द बँक्स बिलॉंग टू द पीपल ऑफ इंडिया. आणि मग कायद्यामध्ये असं लिहिलेलं आहे, जसं या देशाची घटना वी द पीपल वी टेक द प्लेज असं भारतीय घटनेमध्ये लिहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्याच पद्धतीने त्या घटनेप्रमाणे बँक राष्ट्रीयकरण कायदा झाल्यानंतर दीज नॅशनलाइज बँक्स दे बिलॉंग टू द पीपल ऑफ इंडिया हे इंदिरा गांधींनी जाहीर केलं. आणि त्यामुळे आता सुद्धा राष्ट्रीयकृत बँक म्हणजे अनेक राजकीय पक्ष केंद्रामध्ये येतात आणि जातात, बट नॅशनलाइज बँक्स दे बिलॉंग टू द पीपल ऑफ इंडिया, मीन्स पीपल आर द ओनर ऑफ द बँक्स. ही ती संकल्पना फार महत्वाची आहे. आता बँक राष्ट्रीयकरण 69 पूर्वी काय परिस्थिती होती? 1955 साल इज अ वॉटरशेड इन द इंडियन बँकिंग हिस्टरी. कारण इम्पिरियल बँक नावाची एक बँक ब्रिटिशांच्या काळापासून होती. आता इम्पिरियल बँकेचं टेकओव्हर पहिल्यांदा झालं या देशामध्ये. म्हणजे बँक राष्ट्रीयकरण जरी 1969 साली इंदिरा गांधींनी केलं असलं तर नेहरू सरकारमध्ये चिंतामणराव देशमुख फायनान्स मिनिस्टर असताना त्यांनी 2 महत्वाच्या गोष्टी केलेल्या आहेत. 1955 साली त्यांनी इम्पिरियल बँक टेक ओव्हर केली आणि ती इट वॉज फर्स्ट पब्लिक सेक्टर बँक ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. इट वॉज द पहिली सार्वजनिक क्षेत्रातली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. पूर्वीचं त्याचं नाव इम्पिरियल बँक ऑफ इंडिया. त्यामुळे पहिली बँक पब्लिक सेक्टर मधली स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि लगोलग आपण असं पण बघूया की जसं सरदार पटेलांनी अनेक संस्थानं खालसा केली, भारतातली शेकडो संस्थानं त्यांनी खालसा केली आणि भारत पूर्णपणे एकत्र आणला. अगदी आसे टू हिमाचल. सरदार पटेलांनी जे संस्थानं खालसा केली तशी संस्थानिकांच्या बँका ज्या होत्या ना त्या बँकांना सुद्धा 1955 साली स्टेट बँक ऑफ इंडिया जशी निर्माण झाली. 7 बँका, स्टेट बँक ऑफ म्हैसूरच्या राजाची बँक होती, ती पेढी होती. ती बँक त्याला स्टेट बँक ऑफ म्हैसूर असं नाव दिलं. म्हणजे एकूण 7 सहयोगी बँका त्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका कायद्यान्वये निर्माण केल्या त्या 1956, 57, 58. म्हणजे भारत सरकारने फार काळजीपूर्वक पावलं उचलली. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तिथलं जे शेती खातं होतं ते शेती खातं जे होतं ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट ते कन्व्हर्ट केलं, नाबार्ड नावाची संस्था निर्माण केली. पण ही बँकच आहे, परंतु ती अर्थव्यवस्थेमध्ये शेती करता पतपुरवठा करणारी म्हणजे क्रेडिट लेंडिंग करणारी इन्स्टिट्यूशन मध्ये. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी 27 नावं तुम्हाला सांगितली, 28 नाव म्हणजे आयडीबीआय बँक. आयडीबीआय बँक ही एक पब्लिक सेक्टर बँक 1964 मध्ये कायद्यान्वये निर्माण झाली. आयडीबीआय ऍक्ट 1964, नाबार्ड ऍक्ट 1964 या दोन्ही गोष्टी. एक उद्योगाचं खातं होतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं इंडस्ट्री डिपार्टमेंट दॅट हॅज बीन कन्व्हर्टेड इनटू एन आयडीबीआय बँक as a public sector bank by way of a parliamentary act. NABARD is also created by way of a parliamentary act. पण तुम्ही मला जो प्रश्न विचारला तो असा की 69 साली किंवा 55 सालापूर्वी काय परिस्थिती होती, तर स्वातंत्र्यापूर्वी बँका फक्त टाटा बिर्लांच्या कंपन्यांनाच कर्ज द्यायच्या. ठेवी मात्र तुमच्या आमच्या होत्या. शहरांमध्ये त्या बँका होत्या, पण जे तालुक्यातले, जिल्ह्यातले लोक, खेड्यातले लोक त्यांच्या या बँकांच्या शाखामध्ये व सेंट्रल बँक असेल किंवा बँक ऑफ इंडिया असेल, युको बँक असेल, इंडियन बँक असेल, त्या ठिकाणी त्या उद्योगपतींच्या बँका होत्या. म्हणून सर्वसामान्य कष्टकरी, फॅक्टरी वर्कर्स, कामगार, मध्यमवर्गीय या सर्वांच्या ठेवी मात्र तिकडे होत्या, म्हणजे डिपॉझिट्स. बरोबर. आणि पण त्या ठेवींचा कर्ज म्हणून वापर कुठे व्हायचा, तर त्यांच्या उद्योगासाठी. म्हणजे टाटाचे उद्योग म्हणजे काय, टेक्सटाईल होते, जमशेदजी टाटा स्टील होता, बिर्लांचे उद्योग काय होते, हिंदुस्थान मोटर्स होती. तुम्हाला हे सगळं पूर्वीचे जे उद्योग होते, आता त्यांचे उद्योग बदलले. पूर्वीचे त्यांचे जे उद्योग होते त्या उद्योगांनाच या ठेवींमधून कर्ज जायची. म्हणजे थोडक्यात त्यांच्या बँकांचा वापर त्यांच्या स्वतःच्या उद्योगालाच ते कर्ज पुरवठा करायचे. म्हणजे असं म्हणू शकतो आपण जनतेचा पैसा ते स्वतःचा उद्योग वाढवण्यासाठी त्यांनी केला.
असं म्हणू शकतो का अगदी थोडक्यात? तसंच आहे की अगदी तसंच म्हणायला पाहिजे. सर्वच खाजगी बँका, मग ती हं, पंजाब नॅशनल बँक असेल किंवा भारत बँक असेल किंवा कुठलीही बँक असेल त्या काळातली, ही त्यांच्या त्यांच्या उद्योगपतींच्या बँका असल्यामुळे हं. त्यांच्या ज्या काही फॅक्टरी, ऑफिसेस, उद्योग होते देशातले आणि परदेशातले, तेवढ्यांपुरतच ते लोक कर्ज व्यवहार करायचे. सर्वसामान्य शेतकरी, कामगार यांच्याकडून पैसे भले ठेवी म्हणून येत असतील, मात्र त्यांना कर्ज पुरवठा होत नव्हता. आणि एक्झॅक्टली नॅशनलायझेशन झाल्यानंतर मोठा फरक पडला तो हा, त्यांच्या हातातून बँका हिसकावल्या गेल्या. आणि अच्छा. मग भारत देशाने पार्लमेंटचा एक कायदा केला आणि त्या पार्लमेंटच्या कायद्यामध्ये हे लिहिण्यात आलं की बँक्स बिलॉंग टू द पीपल ऑफ इंडिया बिकॉज द मनी इन द बँक्स हं, इट हं. बिलॉंग्स टू द पीपल ऑफ इंडिया. सो देर हॅज टू बी, मराठीमध्ये सांगायचं झालं तर ज्यांना पत नाही आर्थिक, ज्या सामान्य जनतेला ओके. आर्थिक पत नाही, त्यांना पतपुरवठा करण्याकरता, सामान्य माणसांचं आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुजलाम सुफलाम करण्याकरता आणि इग्नोर केलेली शेती, इग्नोर हं, केलेले छोटे उद्योग, हं, ह्या हं. सर्वांना पतपुरवठा करण्याकरता आपण बँकांचं राजकारण केलंय. म्हणून छोट्यांचा आणि मधल्यांचा आणि मोठ्यांचा सगळ्यांचा पैसा जो बँकेत जमा होतो त्याचा योग्य कर्ज विनियोग करणं. मग उद्योगांना पण आपण देऊया, पण ज्यांना आपण देत नव्हतो त्या आर्थिक बरोबर. दुर्बळ घटकांना देऊया, हे बँक राष्ट्रीयकरणाचं विशेष ऑब्जेक्टिव्ह ठरलं. आणि हे ऑब्जेक्टिव्ह पार्लमेंटमध्ये कायद्यामध्ये लिहिलेलं आहे. हा मोठा आमूलाग्र फरक आहे. ओके. पण आता सगळ्यांना जेव्हा लोन द्यायचं ठरवलं, म्हणजे पतं द्यायचं ठरवलं, तर त्याप्रमाणेच आणखीन पण काही त्याच्यात रेग्युलेटर्स आणले असतील, की ते लोन परतफेडी कशी व्हायला पाहिजे? म्हणजे त्या संदर्भात पण काही रेग्युलेटरी सिस्टम बिल्ड झाली असेल त्यावेळी. त्याच्याबद्दल सांगाल का काही? हे बघा, रेग्युलेटरी सिस्टम म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इज अ रेग्युलेटर ऑफ द बँकिंग सिस्टम इन हं, इंडिया. हं. बरोबर. 1935 साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया निर्माण झाली. हं, हं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची फार मोठी काय प्रेरक शक्ती आहे. हं, हं. आता घटनेची निर्मिती त्यांनी केली सर्वांना माहिती आहे, पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची निर्मिती सुद्धा ब्रिटिशांच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाच्या ग्रंथातून निर्माण झालेली आहे. हे सर्वांना माहीत असणं आवश्यक आहे. आता अच्छा. मुद्दा असा, रेग्युलेटरी ऑथॉरिटी कोण? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. हं, हं. त्यांनी राष्ट्रीयकृत बँका रेग्युलेट करणं हे त्यांच्याचकडे काम होतं. हं, पण ज्या हं. शिल्लक राहिलेल्या प्रायव्हेट सेक्टर बँक होत्या त्या पण, त्यांची संख्या जवळपास 30-35 होती 1969 साली. त्याचं पण रेग्युलेशन त्यांच्याकडे होतं. आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्या 100-1 वर्षापूर्वीच्या जुन्या सहकारी बँका होत्या, हं, उदाहरणार्थ हं. मगाशी तुम्ही नाव घेतलं माझी ओळख देताना, सीकेपी कोऑपरेटिव्ह बँक, ही 104 वर्षापूर्वी जन्माला आलेली आहे. कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक आणि बडोद्याची अन्योन्य सहकारी बँक या 100-125 वर्षापूर्वी जन्माला आले आहेत. या सहकारी पतपेढ्या होत्या. आता अच्छा. त्या बँका निर्माण झाल्या 1900 साधारणपणे 60 नंतर. कारण का हं, हं. भाषिक प्रांत रचना 1960 नंतर झाली. 1960 नंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्यांचं रेग्युलेशन हातात घेतलं. हं, हं. त्यांना लायसेन्सेस दिली सहकारी बँकांची. आणि मग तिथे ड्युअल कंट्रोल निर्माण झाला सहकारी बँकांच्या बाबतीमध्ये. एक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि दुसरं राज्य सरकार. आता 2020च्या मार्च महिन्यामध्ये आणि जून महिन्यामध्ये 2 नियम झाले. त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने संपूर्ण सहकारी बँका आहेत, कोऑपरेटिव्ह बँका, याचं रेग्युलेशन स्वतःकडे घेतलेलं आहे. केंद्र सरकारने त्यांना एम्पावर केलेलं आहे. हा एक ओके. आत्ताचा बदल आहे. पण रेग्युलेटरी सिस्टम म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पहिल्यापासून ही संपूर्ण बँकिंग व्यवस्थेमध्ये रेग्युलेशन करते. आणि त्याच्या मागे एक कायदा आहे आणि तो कायदा बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 आहे. हा देशाच्या सर्व बँकिंग व्यवस्थेला लागू असलेला कायदा आहे. आणि रेग्युलेशन मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करतात. आता पब्लिक सेक्टर बँकेचं रेग्युलेशन हे पहिल्यापासून 100% रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहे. त्यामुळे प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टरचं रेग्युलेशन वेगवेगळं नसतं. हं, हं, नियम हं. जवळजवळ सारखेच आहेत. ओके. फक्त ओनर वेगळा आहे. नियम जवळजवळ सगळे. बरोबर. फक्त राष्ट्रीयकृत बँकांमध्ये फरक काय आहे एवढंच मी सांगतो, की राष्ट्रीयकृत बँकांच्या बाबतीमध्ये समजा तुम्ही 100 रुपयाच्या ठेवी, हं, हं. डिपॉझिट्स जेव्हा राष्ट्रीयकृत बँकेत येतात, तर त्यातले 40 रुपये, 100 रुपयातले 40 रुपये हे प्रायोरिटी सेक्टर म्हणजे अग्रक्रमाने कुठे खर्च करावेत, कुठे त्याची कर्ज द्यावीत, हे मात्र पार्लमेंटमध्ये लिहून काढलं. सो 40% हं, मनी हं. इज रिझर्व्ड फॉर ऍग्रिकल्चर आणि अॅग्रो इंडस्ट्रीजसाठी हे विशेष करून प्रायोरिटी सेक्टर असं नाव देण्यात आलं. सो दिस इज द स्पेसिफिक्स ऑफ द पब्लिक सेक्टर बँक. म्हणजे ओके. नॅशनलाइज बँकिंग सेक्टरमध्ये बाय रेग्युलेशन मध्ये आलं की 100 रुपये ठेवी येतात, त्या 100 रुपयातले स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो
आणि कॅश रिझर्व्ह रेशो म्हणून 100 जवळजवळ त्या काळामध्ये 68 मध्ये आणि अगदी 90 सालापर्यंत नाही म्हटलं तरी 25 ते 26 रुपये हे रिझर्व्ह बँकेकडे द्यावे लागतात बँकिंग इंडस्ट्रीची स्टॅबिलिटी मेंटेन करण्याकरता. सो CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो आज तो 4% आहे. स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो आज तो 25% आहे एकेकाळी तुझ्या. तर हे जे आहे याच्या व्यतिरिक्त 40 रुपये 100 रुपयाचे ह्या 25 रुपयाच्या किंवा 30 रुपयाच्या व्यतिरिक्त 40 रुपये हे शेती आणि शेतीपूरक व्यवसाय याच्याकरता खर्च करावे. हे केल्यामुळे काय झालं? हे केल्यामुळे जी शेती ब्रिटिशांच्या काळात आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर इग्नोर्ड होती, निग्लेक्टेड होती, त्याला पतपुरवठा झाला, लेंडिंग झालं आणि म्हणून शेतीचा विकास झाला, म्हणून दुग्ध विकास झाला, म्हणून अमूल डेअरी हे उदाहरण जे आहे ना हे सहकारी क्षेत्रातलं आहे आणि हे राष्ट्रीयकृत बँकांनी ती वाढवली. तुम्हाला भाकरा डॅम दिसेल, तुम्हाला हिराकूड डॅम दिसेल, तुम्हाला मोठी अनेक ज्याला म्हणतात ना इलेक्ट्रिसिटीचे आता जे खांब दिसतात ह्याचं सगळं फंडिंग जे आहे ना हे सुरुवातीच्या काळामध्ये नाही म्हटलं तरी प्रायोरिटी सेक्टरवर झालंय. त्यामुळे सरकारने या उद्योगांसाठी शेतीपूरक उद्योगांसाठी पैसा ओतला, जाणीवपूर्वक ओतला, तोटा सहन करून ओतला म्हणून देश उभा राहिला. हे फार महत्वाचे. सो द इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ द एंटायर इंडिया हॅज बीन बिल्ट अप इन द प्रायोरिटी सेक्टर ॲज वेल ॲज द फंडिंग फ्रॉम द पब्लिक सेक्टर बँक्स. हे राष्ट्रीयकृत बँकांचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे या देशातले मोठे उद्योगपती जे आहेत ना या मोठ्या उद्योगपतीने 48 मध्ये देशाला एक डॉक्युमेंट दिलं, त्याला बॉम्बे प्लॅन असं म्हणतात. त्यांनी असं सांगितलं, वी डोंट हॅव द कॅपिटल sufficient adequate capital with us, kindly do something for us to build up the infrastructure. आणि म्हणून पब्लिक सेक्टर बँकांनी जे फंडिंग केलं प्रायव्हेट कॅपिटलिस्टना सुद्धा प्रायव्हेट सेक्टर वाढवण्याकरता आणि पब्लिक सेक्टर वाढवण्याकरता सुद्धा बँकांनी फंडिंग केलंय. म्हणून आजचे टाटा बिर्ला तेव्हा फार छोटे होते, ते सुद्धा मोठे झाले. याच्याकडे पब्लिक सेक्टर बँका आता अदानी आणि अंबानी आलेत, पण पूर्वी टाटा बिर्ला होते आणि त्यांना पण मोठं केलं हे बँकांनीच आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे राष्ट्रीयकरणाचे तुम्ही बरेच फायदे आता तुम्ही सांगितलेत आणि कधी कधी तोटे सहन करून म्हणजे देशाच्या इकॉनॉमीवर भर घालण्यासाठी एक डेव्हलपिंग कंट्री बनवण्यासाठी म्हणून तो पैसा घातला गेला. पण त्याचबरोबर काही उद्योजक जे काही गेल्या वर्षात खूप मोठे झाले म्हणजे ते पण कदाचित फंडिंग घेऊन मोठे झाले असतील. आता परत प्रायव्हेटायझेशन करण्यामागचा सरकारचा हेतू काय आहे? आता सरकार काय करतंय? मगाशी मी सांगितलं की म्हणजे मी यापूर्वी अनेक वेळा बोललोय, ते पुन्हा सांगतो. बँकांच्या खाजगीकरणाची सुरुवात खरं तर नरसिंहराव सरकार जेव्हा आलं आणि मनमोहन सिंग साहेब तेव्हा फायनान्स मिनिस्टर होते आणि त्यावेळेस भारताची अर्थव्यवस्था जी आहे ही ग्लोबल इकॉनॉमीशी त्याला असं आपण म्हणू त्याची नाळ जोडली. सो इंडियन इकॉनॉमी वॉज ओपनड अप इन द ब्रॉड कन्सेप्ट ऑफ द ग्लोबल इकॉनॉमी. आणि मग जगामध्ये असं विचार चालू झाला की कुठलाही देश आपल्या स्वतंत्र 4 बॉर्डरच्या आत विकसित होऊ शकत नाही, म्हणून जगामधलं आदान प्रदान वाढलं पाहिजे. आणि बँकिंग हे असं क्षेत्र आहे की बघा की तुम्हाला फॉरेन एक्सचेंजचे व्यवहार माहिती आहेत. बँक्स आर रिअली ग्लोबल सिन्स बिगिनिंग. Banks were global since beginning. Banks are global before nationalization also. कारण सेंट्रल बँकेच्या किंवा बँक ऑफ इंडियाच्या अनेक शाखा विदेशात, लंडनला, वॉशिंग्टनला, न्यूयॉर्कला पूर्वी खाजगी असताना पण होत्या. प्रश्न बँकिंग हे पहिल्यापासून ग्लोबलच आहे, पण संपूर्ण अर्थव्यवस्था ओपन अप करणं म्हणजे प्रत्येक देशाचे जे नियम आहेत, इम्पोर्ट एक्सपोर्टचे नियम आहेत, ते ज्याला आपण ट्रेड बॅरियर्स म्हणतो ते आहेत. म्हणजे काही रेस्ट्रिक्शन्स प्रत्येक देशांनी घालून घेतले असतात, ते ब्रेक करावं आणि सर्वांना ही इकॉनॉमी ओपन करावी, म्हणजे ओपन मार्केट सिस्टम अशी जेव्हा एक नवीन ग्लोबलायझेशनची थेरी मांडण्यात आली, त्या थेरीमध्ये नरसिंहराव सरकारने, मनमोहन सिंग सरकारने भारताला आता आपण जरी पब्लिक सेक्टर डेव्हलप केलेला असला तरी आपण ओपन अप व्हायला पाहिजे. आणि ओपन अप करताना बँकिंग इंडस्ट्रीज नव्हे तर अनेक पब्लिक सेक्टर इंडस्ट्री मधले आपली ओनरशिप टप्प्याटप्प्याने का होईना, स्टेज बाय स्टेज का होईना, the government should not do the business of banking, business of insurance, business of steel, business of coal. So government has got no business to do the business. अशी थेरी ग्लोबलायझेशनच्या नावाने सांगण्यात आली.
त्यामुळे एक प्रेशर आलं, आणि प्रेशर दुसरं असं आलं की बघा, आपल्याकडे फॉरेन एक्सचेंजचा तुटवडा होता. आणि तो फॉरेन एक्सचेंजचा तुटवडा म्हणजे काय, तुमचं थोडक्यात लक्षात घ्या. इंडिया हॅड फॉरेन एक्सचेंज टू द लिमिटेड पर्पज ऑफ 2 months इम्पोर्ट, परचेज ऑफ इम्पोर्ट. 2 months परचेज ऑफ इम्पोर्ट एवढंच फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे होतं. त्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅड टू keep their gold mortgage in the World Bank. They had to take a loan from the World Bank. And while taking the loan, when the banks are putting the condition to the one who is a borrower, similarly, World Bank has also given conditions that we are providing you the loan, but you have to restructure your economy. You have to privatize the banking system. You have to privatize the insurance system, etc. So the government has to dilute its ownership from all its concern wherever government is operating, like bank, insurance, steel, oil, coal, railway, etc., etc. That phase has started in 1990. However, right up to 2015, nothing was privatized. However, from 1995 to 2020, you can observe that even in the banking, if banks were owned 100% by the government has diluted its equity to the extent of 15%, 20%. So even today, on an average, the government owned nationalized banks, where the government is owning to the extent of 70% on an average, whereas 30% is already privatized. Okay. Their members are on the board of each bank. Say for example, State Bank of India's Government of India's ownership in State Bank of India is 58% as of today. That means almost 43% is owned by the foreign institutional investors or different corporates or individuals in the State Bank of India. What do you call stakes, shareholding हे लोकांकडे पण आहे. म्हणजे पण पब्लिक सेक्टर म्हणून भारत सरकारची मालकी जरी ती 51% असली तरी ती सॅक्रोसाइंट लाईक 100% आहे. म्हणून प्रायव्हेटायझेशन ही 95 ला सुरुवात झाली. हे स्टेट बँक ऑफ इंडिया असो किंवा बँक ऑफ इंडिया असो, या सर्वच बँकांचे मार्केटमध्ये शेअर्स विक्रीला गेले आणि मग हळूहळू प्रायव्हेटायझेशनचे टप्पे. पण 95 ते 2020 अजूनही मी तुम्हाला सांगतो 70% ओनरशिप ही भारत सरकारची आहे. आणि आता जे तुम्ही प्रायव्हेटायझेशनचं जे ऐकताय 2015 पासून, त्याचा अर्थ असा की आता सरकारच असं म्हणतंय की मी 51% खाली माझी मालकी आणेन. मोदी सरकारचं म्हणणं आहे आता आम्ही प्रायव्हेटायझेशनचा पुढचा टप्पा गाठणार आहोत, तो 26% आम्ही आमच्याकडे ठेवू आणि बाकीचे 74% आम्ही प्रायव्हेटाईज करू. आता या प्रायव्हेटायझेशनच्या प्रोसेसमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्स येतील. So there will be 2/3 ownership. Means government will have no role to play, even though their ownership will be 26%. So this is a new situation. So this privatization will give a big space for the private players world over. Not only Indian corporates, the world over people will come and they will grab the good nationalized banks. आता मुद्दा असा, हा जो 2/3 स्पेस आहे हा सरकार स्वतःहून हँडओव्हर करते. कुणाला? तर ज्यांच्याकडे 1/3 आहे त्यांना, किंवा जे त्यांच्याकडे मोठं कॅपिटल घेऊन येतात ते फॉरेन कॅपिटल आहेत. सो दिस इज अ ड्रास्टिक चेंज. गव्हर्नमेंट वॉन्ट्स टू डिसओन देअर ओन इंडस्ट्री अँड दॅट इज डिझास्टरस. कारण का मग पर्पज ऑफ प्रायोरिटी सेक्टर, पर्पज ऑफ ऍग्रिकल्चर, पर्पज ऑफ गिव्हिंग लोन्स टू द पुअर पीपल, सेल्फ एम्प्लॉयड पीपल, हे प्रायव्हेट सेक्टर बँका यांनी कधी केलेलं नाहीये. ते करताना ते जास्त रेट ऑफ इंटरेस्ट चार्ज करतात. पब्लिक सेक्टर बँका ऍट द कॉस्ट ऑफ सोशल कॉस्ट, ऍट द कॉस्ट ऑफ सामाजिक कॉस्ट बेअर करून, तोटा पण सहन करून पब्लिक सेक्टर बँकांनी म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांनी या देशातल्या शेवटच्या माणसांपर्यंत कर्ज दिलेली आहेत, स्वस्त व्याजदराने दिली आहेत. खाजगी बँकांनी हे आतापर्यंत पूर्वी कधी केलं नाही. 69 पूर्वी, 95 नंतर पण कधी केलेलं नाहीये आणि ह्याच्यापुढे ते करतील ही शक्यता नाहीच आहे. आणि आता ज्या बँका येतील ह्या सगळ्या टेक्नॉलॉजिकल ड्रिव्हन असतील. टेक्नॉलॉजी मार्फत जगभर जाऊ शकतात, भारतभर जाऊ शकतात, पण त्यांच्या शाखा मात्र या जिल्ह्याच्या पलीकडे जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे दे विल वर्क ओनली फॉर द प्रॉफिट, whereas public sector banks works for the social profit
ॲज वेल एज नेशन बिल्डिंग. असा तो खरा या दोन क्षेत्रामधला मोठा फरक आहे. त्यामुळे डिस्ट्रक्शन ऑफ बँक नॅशनलायझेशन ऍक्ट हे आता एनविसाज आहे इन द इंडियन बँकिंग सिनेरिओ अँड दॅट विल बी इन द पार्लमेंट. परहॅप्स 14 तारखेला पार्लमेंट जेव्हा मीट होईल तेव्हा 14 तारखेपासून 2 आठवडे हे या देशाचं पार्लमेंट जेव्हा असेल तेव्हा कदाचित बँक नॅशनलायझेशन ऍक्ट 80, बँक नॅशनल ऍक्ट 70 आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ऍक्ट याच्यामध्ये अमेंडमेंट होऊन ते बँक राष्ट्रीयकरण रद्द होणं आणि मग खाजगी स्पेस जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये देशी आणि विदेशी गुंतवणूकदारांना अवेलेबल होणं, हा फरक जो आहे ना हा 90 पेक्षा घाणेरडा आहे. 90ला प्रायव्हेटायझेशन सुरू झालं पण प्रायव्हेटायझेशनने पीक गाठणं, इट इज रिचिंग ए पीक ऑफ प्रायव्हेटायझेशन दॅट इज गोइंग टू हॅपन इन 2020 अँड दॅट्स वाय the Indian depositors now they have to start worry because they had the safety in the public sector banks. Now they have to worry because once the banks are privatized, they will have to withdraw their money because private sector banking do not give any security for the bank depositors. This is going to be a big concern for the Indian banking system. पण मला आता इथे हे विचारायचंय की प्रायव्हेटायझेशनमुळे आता ज्यांचं जसं तुम्ही सीकेपी बँकेचं एक्झाम्पल गेलं की जी बंद झाली, आता डिपॉझिटर्सचे पैसे अडकले आहेत, त्यांना परत मिळतील नाही मिळतील हे माहित नाहीये. जनरली 5 लाखापर्यंत आपले पैसे सुरक्षित असतात असं प्रत्येक कॉमन मॅनला वाटत असतं. पण अशी जर बँक रातोरात बंद झाली काय इम्पॅक्ट होऊ शकतो कॉमन मॅनवर? हे पहा पंजाब आणि महाराष्ट्र बँक, पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक नावाची एक बँक आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ऍडमिनिस्ट्रेशन खाली आहे. 10 महिन्यापूर्वी ती कोसळली. वाधवान नावाचे बिल्डर जे HDL चे चेअरमन होते, DHFL मध्ये ते डायरेक्टर होते आणि IL&FS मध्ये सुद्धा ते मोठे प्लेयर होते. त्यांनी तिथे पण बॉरो केला आणि ते ह्या पंजाब आणि महाराष्ट्र बँकेवरती पूर्ण कंट्रोल ठेवून होतं किंवा त्यांचीच लोक संचालक मंडळ. त्यांनी एकाच मोठ्या उद्योगपतीने 100 रुपयापैकी 70 रुपये जर कर्ज घेतलं आणि ते कर्ज बुडलं तर बँक बुडणारच. अशा वेळेस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्यांचं जे काही ऑडिट करणं किंवा त्यांचं जे काही रेग्युलेशन करणं, त्यांचं जे काही सुपरविजन करणं, इथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मोठ्या प्रमाणात चुकलेली आहे. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्वतःची चूक कधीच मान्य करत नाही. अशा वेळेस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्या बँकेला सेक्शन 35 खाली आणून आता 10 महिने झाले. सो देर इज अ बिग ह्यू अँड क्राय, व्हॉट अबाउट अवर मनी. लोक रस्त्यावरती येत आहेत, आंदोलन करतायत आणि तेव्हा आंदोलनाच्या एका जोशामध्ये सरकारला ते हिट जाणवायला लागली. म्हणून त्यांनी काय केलं, डोंट वरी, वी विल गिव्ह यू 5 लाख रुपी ऍज ए इन्शुरन्स मनी टू प्रोटेक्ट युअर मनी. आणि सांगताना काय सांगायचं, 100% तुमचं प्रोटेक्शन होईल. पण 100% म्हणजे काय, तर समजा माझे 10 लाख रुपये पंजाब आणि महाराष्ट्रामध्ये आहेत आणि पंजाब महाराष्ट्र समजा उद्या लिक्विडेशन मध्ये गेली तर लिक्विडेशन समजा अजून 5 वर्ष 10 वर्ष चाललं तर शेवटच्या टप्प्यावरती मला 5 लाख रुपये मिळतील. या सरकारने पंजाब आणि महाराष्ट्र बँक ही समजा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन केली असती तर ठेवीदार सुरक्षित राहिले असते. त्याच्याऐवजी त्यांनी काय केलं, 1 लाखाचा इन्शुरन्स प्रीमियम हा 5 लाखाचा केला आणि संपूर्ण बँकिंग उद्योगाला सांगितलं, डोंट वरी, वी आर अश्युरिंग यू युअर मनी इज सेफ. अप टू व्हॉट? माझा उलटा प्रश्न आहे, अप टू व्हॉट? अप टू 5 लाख रुपये. सो देअरफॉर माय पॉइंट इज, जेव्हा बँका बुडतात मग ते खाजगी असेल, कारण का येस बँकेमध्ये बुडता बुडता त्यांनी वाचवली, नाही तर तिथे पण तोच प्रश्न होता 5 लाख, पण ती बँक वाचवली. पंजाब अँड महाराष्ट्र नाही वाचवली, सीकेबी बँक नाही वाचवली. मग या ठिकाणी 5 लाखाचा नियम मिळेल. पण 5 लाख केव्हा मिळतात? पूर्णपणे मी उदाहरण देईन. तुम्ही आता हॉस्पिटलमध्ये जनरल बेडवरती गेलात, जनरल बेडवरून तुम्ही आयसीयू मध्ये जाल, म्हणजे स्पेशल बेडवर जाल, तिथून आयसीयू मध्ये जाल. आयसीयू नंतर कुठे जाल प्रत्येकाला माहिती आहे. पण आयसीयू मध्ये गेल्यानंतर तुम्हाला 5 लाख रुपये मिळणार. आयसीयू ही शेवटचा टप्पा आहे, हा माणसाच्या आयुष्याचा शेवटचा टप्पा आहे, म्हणजे लिक्विडेशनचा शेवटचा टप्पा. तेव्हा सरकार आणि आरबीआय सांगते 5 लाख मिळतील, घाबरू नका. आता लोकांनी घाबरायचं नाही तर काय करायचं? आता तर राष्ट्रीयकृत बँका पण, आता राष्ट्रीयकृत बँका खाजगी होणार आणि खाजगी होत असताना त्या विकल्या जाणार आहेत. असं मी माझी सेक्रेटरी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन म्हणून ठामपणे म्हणतोय की भारत सरकारला बँका आता खाजगी करायच्या आहेत, म्हणजे त्यांच्या आवडत्या कॉर्पोरेट उद्योगांना आणि विदेशी मित्रांना त्या विकून टाकायच्या आहेत अत्यंत स्वस्तामध्ये. आणि म्हणून हे खाजगीकरण या देशाला घातक आहे आणि ठेवीदारांना घातक आहे, हे माझं ठाम मत आहे. आणि या पार्लमेंटच्या सेशनमध्ये
कदाचित माझे दुर्दैवाने माझं म्हणणं खरं होईल आणि हे होऊ नये म्हणून ठेवीदारांनी संघटित व्हावं आणि म्हणून 5 बरोबर. लाखाची सुरक्षा याच्या ऐवजी संपूर्ण ठेवींची सुरक्षा का नाही. आणि त्या बरोबर. ठिकाणी मी अशी माझी घोषणा अशी आहे, सीकेपीच्या निमित्ताने, पंजाब आणि महाराष्ट्र निमित्ताने संपूर्ण बँकिंग उद्योगामध्ये बँकांच्या ठेवी 138 लाख कोटी आहेत आणि 138 लाख कोटींचं संरक्षण झालं पाहिजे 100%. याच्याऐवजी बरोबर. 5 लाख रुपयांचं संरक्षण करणार असतील तर या देशाचं सरकार, या देशाची रिझर्व्ह बँक ही भारतीय ठेवीदारांचे पैसे सुरक्षित करायला असमर्थ आहे. मग ठेवीदारांनी आपल्या संरक्षणासाठी एकजूट करायला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. तुम्ही मगाशी येस बँकेचा उल्लेख केलात तर त्याच्यावर मला थोडं बोलायचंय. तर येस बँक जी आहे, कारण आजकाल बऱ्याच डिस्कशन मध्ये एनपीए पण आणला जातो की पब्लिक, एक असंही कारण दिलं जातंय प्रायव्हेटायझेशनच्या मागचं की एनपीए हा पब्लिक सेक्टरचा खूप हाय आहे. तर मला इकडे असा एक टॉपिक आणायचा आहे की येस बँक जेव्हा 2007 मध्ये 2008 मध्ये मला वाटतं नंबर 1 बँक होती, प्रायव्हेट बँक होती आणि 2017-2018 मध्ये तिचा पण एनपीए खूप हाय होता. पण तरीही त्यावेळी काही ऍक्शन घेतली गेली, म्हणजे ऍक्शन इन द सेन्स की क्लोज करण्यामागे काही ऍक्शन नाही, मॅनेजमेंट थोडं इकडे तिकडे केलं गेलं, चेंजेस झाले, पण तरी तिला वाचवलं गेलं. तर येस बँकेला जर, म्हणजे आपण इथे पब्लिक सेक्टर वर्सेस प्रायव्हेट बँक असं जे म्हणतोय, तर एनपीए फक्त हा पब्लिक सेक्टर बँकेचाच हाय नाहीये, त्याचाच फक्त प्रॉब्लेम नाहीये. प्रायव्हेट बँका सुद्धा जी नंबर 1 होती, जिचा एनपीए एवढा हाय झालेला, ती पण जवळजवळ बुडायच्या मागे होती, बंद व्हायच्या, ती पण तिला वाचवलं. तर पंजाब नॅशनल, सीकेपी अशा पब्लिक सेक्टर बँकांना का नाही आरबीआय वाचवू शकत, किंवा त्यांच्यात का नाही वेगळे बदल आणत मॅनेजमेंट रिलेटेड की जेणेकरून त्या बँका वाचतील? त्याच्या मागे काय कारण आहे? पहिली गोष्ट मी एक सांगू इच्छितो की जागतिकीकरणाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये भारत सरकार वेळोवेळी इंटरनॅशनल लेवलला ज्या एजन्सीज असतात त्यांना कमिट करते की वी विल ओपन द बँकिंग सेक्टर, वी विल ओपन द इन्शुरन्स सेक्टर वगैरे वगैरे. त्या कमिटमेंट पूर्ण करण्याकरता म्हणजे कसं की आय हॅव टू डिसोन व्हॉट एव्हर आय एम ओनिंग. सो बँक्स आर ओन्ड बाय द गव्हर्नमेंट. त्यामुळे बँक प्रायव्हेटेशन ही गोष्ट हे सरकार करते अशातला भाग नाही, या आधीची सरकार पण करत होती. पण या आधीच्या सरकारने नेहमीच सामाजिक परिणामांची नेहमी दखल घेतली. पण मोदी सरकार जेव्हा सत्तेत आलं 2014 पासून, मी पहिल्यांदा मुलाखतीच्या सुरुवातीला सांगितलं होतं की बँक राष्ट्रीयकरण झालं तेव्हा याच राजकीय शक्ती तेव्हा राष्ट्रीयकरणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेलेल्या होत्या. आज त्या राजकीय शक्ती या देशाच्या केंद्रस्थानी आहेत, त्यामुळे त्यांना संपूर्णपणे राष्ट्रीयकरण मोडायचंच आहे आणि म्हणून ते फार वेगाने जात आहेत. हे त्याचं पहिलं कारण आहे. पण संपूर्ण जगामध्ये असं दडपण आहे की भारतातल्या पब्लिक सेक्टर बँका आम्हाला लेवल प्लेइंग फील्ड देत नाहीत प्रायव्हेट सेक्टर बँकांना. पण खरं तर या देशामध्ये प्रायव्हेट सेक्टर बँका 69 सालानंतर सुद्धा जुन्या होत्या, त्याला विकासाला वाव होता. 95 नंतर डॉक्टर मनमोहन सिंगांनी एक लेवल प्लेइंग फील्ड म्हणून आयसीआयसीआय बँकेला जन्म दिला, एचडीएफसीला जन्म दिला. आणि तुम्ही आता ज्या बँकेचं नाव घेतलं ती 2003 साली येस बँक जन्माला आली. येस बँकेने खूप मोठा, आता हा जो त्यांनी व्यवसाय केला ना, हा सरकारमधल्या अनेक पॉलिटिशियन्सना, या मोदी सरकारमधल्या अनेक पॉलिटिशियन्सना आणि मोठ्या कॉर्पोरेट्सना हाताशी धरून त्यांनी जवळजवळ 1.5 ते पावणे 2 लाख कोटीची कर्ज अशी वाटलेली आहेत, ज्या कर्जांमध्ये IL&FS, HDIL किंवा तुमचं DHFL आणि अनेक NBFC यांना त्यांनी जी मोठी कर्ज दिली, ही सगळी मोठी कर्ज नॉन परफॉर्मिंग असेट झाली, म्हणजे मराठीमध्ये थकीत कर्ज, आणि ते जवळजवळ बुडीत कर्ज झाली. आता त्यामुळे त्या बँकेला कॅपिटल शॉर्टेज निर्माण झालं. येस बँकेला कॅपिटल शॉर्टेज निर्माण झालं. त्याचे जे काही बँकिंग रेशोज आहेत, कॅपिटल अडेक्वसीचे, ग्रॉस एनपीएचे, नेट एनपीएचे, हे सगळे ऍडव्हर्स झाले, निगेटिव्ह झाले. आता अशा वेळेस त्यांना वाचवण्याकरता सेंट्रल गव्हर्नमेंटने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा एक डायरेक्टर येस बँकेवर होता, त्यांचे डेप्युटी गव्हर्नर येस बँकेच्या डायरेक्टर मंडळात होते. तर त्यांना ती बँक का वाचवायची होती? कारण मोदी सरकारमधले अनेक मित्र असलेले त्यांचे कॉर्पोरेट्स त्यांना ही कर्ज साधारणपणे 2015 ते 2019 एंड पर्यंत 1.5 लाख कोटीची वाटण्यात आली, ती सगळी बुडीत जात होती.
त्यामुळे ही बँक बुडत होती. म्हणजे पंजाब बँक महाराष्ट्र सुद्धा वादवादमुळे बुडत होती आणि येस बँकेमध्ये सुद्धा वादवाद सकट अनेक असे मोठ्या जवळजवळ 30 मोठे अकाउंट्स होते. त्यांना वाचवण्याकरता केंद्र सरकारने येस बँक वाचवली आणि असं सांगितलं इट इज टू बिग टू फॉल. जसं अमेरिकेमध्ये लेहमन ब्रदर्सला ब्रदर्स मारण्यात आलं बरोबर. आणि गोल्डमॅन सॅचला वाचवण्यात आलं किंवा सिटी बँकेला पण वाचवण्यात आलं. भारतामध्ये 2008 मध्ये फायनान्शियल क्रायसिसमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाला पुढे करून चिदंबरम साहेब आयसीआयसीआय बँकेला वाचवलेलं आहे. असं होत राहतं. तसं येस बँकेला वाचवण्याचं काम स्टेट बँक ऑफ इंडियाला पुढे करून भारत सरकारने केलं, कारण त्यांना ते वाचवायचंच होतं. कारण तिथे त्यांचे अनेक मित्रांचे खोटे एनपी म्हणजे त्यांचे एनपी वाढलेले होते आणि हे पंजाब महाराष्ट्रामध्ये वाचवणं त्यांना ते सहकारी बँकिंग क्षेत्रात होते म्हणून त्यांना करायचं नव्हतं म्हणून केलं नाही. पण प्रायव्हेट सेक्टरमधली येस बँक त्यांना शक्य होतं मार्केटमध्ये म्हणून त्यांनी केलं. आणि अशा तऱ्हेने एक दोघांमध्ये डिस्क्रिमिनेटरी ट्रीटमेंट ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बरोबर. आणि आरबीआयने डिस्क्रिमिनेट ट्रीटमेंट ओनर्सना पण दिली आणि डिपॉझिटर्सना दिली. बँक डिपॉझिटर हा येस बँकेचा वाचला 30 दिवसानंतर आणि पंजाब अँड महाराष्ट्र 10 महिन्यानंतर सुद्धा रडतोय. बरोबर. तर मला मग इथे आरबीआयचा रोल हे करायचा आहे की प्रायव्हेट बँका झाल्या, आता जो तुम्ही आपण इतिहास बघतोय तर याच्यावरून तुमच्या मताप्रमाणे जो तुम्ही इतिहास सांगताय त्याच्यावरून असं वाटतंय की जेव्हा जिकडे कुठे मोठे उद्योजक इन्व्हॉल्व आहेत आणि त्या तिकडे जर एनपीए त्या बँकेचा हाय झाला असेल तर त्या बँका वाचल्या जातात, बाकी सगळ्या बँका या एक तर बुडीत होऊन जातात. तर जर सगळ्या बँकांचं प्रायव्हेटायझेशन झालं आणि फक्त काही बिग प्लेयर्स जे सरकारला फेवरेट बिग प्लेयर्स आहेत त्यांच्याच हातात जर सगळ्या या बँका गेल्या तर याचा अर्थ जनतेचा पैसा हा फक्त मोठ्या उद्योगांसाठीच वापरला जाईल, मोठ्या उद्योजकांकडूनच वापरला जाईल आणि जे मोठे उद्योजक आहेत तेच फक्त मोठे होत राहतील. आणि मग इथे आरबीआयचा रोल काय आहे, म्हणजे आरबीआयनी काय करायला पाहिजे होतं? कारण माझ्या मते बँकांचं क्वार्टरली अॅन्युअल ऑडिट होत असतात. मग त्या ऑडिटमध्ये क्वार्टरली अॅन्युअल ऑडिटमध्ये जर तुम्ही म्हणताय 1995 पासून हे सगळं सुरू आहे तर आणि एनपीए जर आता ते सांगतायत पब्लिक सेक्टरचा हाय आहे तर एवढे वर्ष त्या आरबीआय झोपलाय, म्हणजे ऑडिटमध्ये त्यांना एवढ्या वर्षात काहीच कळलं नाही. मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍज अ रेग्युलेटर म्हणून मी अशा अनेक उदाहरणं सांगेन की ते फेल गेलेत. पण जसं भारत सरकार स्वतःच्या चुका कधीच मान्य करत नाही तसं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा रेग्युलेटर सिस्टम ज्या असतात त्या स्वतःच्या चुका कधीच मान्य करत नाहीत. म्हणजे हर्षद मेहताचं फेल्युअर, केतन पारेखचं फेल्युअर हे खरं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं सुद्धा फेल्युअर आहे आणि सेबीचं पण फेल्युअर आहे. आता बँकिंग सिस्टम मध्ये तुम्ही आता जे सांगताय की बँका राष्ट्रीयकृत झाल्यापासून 90 सालापर्यंत प्रचंड वेगाने बँका वाढल्या आणि 90 नंतर प्रायव्हेटायझेशनचं थ्रेट असून सुद्धा राष्ट्रीयकृत बँका या 90 ते 98 पर्यंत वीक होत्या, कारण का आंतरराष्ट्रीय बँकांचे नियम लागू झाल्यानंतर अशाच तऱ्हेने मोठा एनपी होता पण तो रिकव्हर झाला. त्यानंतर बँकांनी गॅलपिंग स्टेजमध्ये प्रॉफिट्स कमवले. सो फ्रॉम 98 टू राईट अप टू 2015 सगळ्या बँकांचे प्रॉफिट्स हे साधारणपणे म्हणजे गॅलपिंगच होते. 15% ग्रोथ होतं पब्लिक सेक्टर बँकांचं आणि प्रायव्हेट सेक्टर बँका ज्या 95% निर्माण झाल्या त्यांचा पण ग्रोथ होता. म्हणजे पब्लिक सेक्टर बँका, प्रायव्हेट सेक्टर बँका, ओव्हरऑल इकॉनॉमी डॉक्टर मनमोहन सिंगच्या काळात इट ग्रीव लाईक एनिथिंग. सो बँक्स ऑल्सो स्टार्टेड ग्रोईंग. म्हणजे पब्लिक सेक्टर बँका आणि प्रायव्हेट सेक्टर बँका दोघांनी चांगला धंदा केला या ग्रोईंग इकॉनॉमीमध्ये त्यांनी चांगला. पण त्या चांगला धंदा नंतर जो एकूण वर्ल्ड फायनान्शियल क्रायसिस झाला त्याच्यामधून पॉवर सेक्टर किंवा इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये एनपीए झाले. ते पब्लिक सेक्टर बँकांचा तर 2/3 बिझनेस असल्यामुळे त्यांचे एनपीए जास्त आहेत. प्रायव्हेट सेक्टर बँकांचा 1/3 बिझनेस असल्यामुळे त्यांचे पण एनपीए त्यांनी सुद्धा लेंडिंग ह्या सगळ्या क्षेत्राला केलेलं आहे. सो त्यांचे पण एनपीए होते. आता सरकारने हे एनपीए कमी करण्याकरता वसूल करण्याकरता काही स्ट्रॉंग रिकव्हरी लॉज बनवायला पाहिजे. ते त्यांनी न बनवले. ते स्ट्रॉंग रिकव्हरी लॉजच्या ऐवजी त्यांनी काय केलं माहितीये का? डॉक्टर मनमोहन सिंगांनी खूप 2 चांगले लॉ केले. एक डेट रिकव्हरी ट्रायब्युनल आणला आणि एक सरफासी ऍक्ट आणला. पण सरफासी ऍक्ट ह्या एनपीए रिकव्हरी करता भारत सरकारने कधीच वापरला नाही, बँकांनी कधीच वापरलं नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हे कधीच इन्सिस्ट केलेलं नाहीये. त्यामुळे बँक रिकव्हरी होऊ शकली असती मोठ्या बड्या कर्जदारांची.
ती झाली नाही. आणि बऱ्याच वेळा मी असं पण म्हणेन की बँकांच्या संचालक मंडळाच्या वरच्या स्तरांवरती लोक, मोठे पॉलिटिशियन्स, सगळ्या राजकीय पक्षांचे जे विशेषतः सत्तेच्या जवळ होते ते, आणि मोठे बॉरोअर ज्याच्यामध्ये सगळे मोठे कॉर्पोरेट बॉरोअर आहेत, यांची कुठेतरी हातमिळवणी झाली होती. आणि म्हणून चांगली कर्ज ही मोठ्या प्रमाणात दिली गेली आणि ती परत न येणं हे साधारणपणे 2013 नंतर घडलेलं आहे. मी तुम्हाला एक आकडा देतो. 2008 मध्ये नॉन परफॉर्मिंग असेट 30,000 कोटी होतं पूर्ण बँकिंग सिस्टमचं. आरबीआयच्या कडे बोलतायत. 2013 मध्ये म्हणजे 8 ते 13 1 लाख कोटी, 13 ते 15 1 लाख कोटीचे 3 लाख कोटी झाले. आणि आज किती आहेत? आज कायदे जवळजवळ 10.5 लाख कोटी आहेत. मग प्रश्न असा निर्माण होतो, 3 लाख कोटी जर 2015 साली असतील ते 7 लाख कोटी रिकव्हर झाले असं निर्मला सीतारामन सांगतात. 4 लाख कोटी रिकव्हर झाले असं सांगतात, तरी पण 10 लाख कोटी एनपीए दिसत आहेत. मग हे रिकव्हरी प्रोसेस आहे का रायटिंग ऑफ प्रोसेस आहे? आणि हे रिकव्हरी करताना आता एनसीएलटी नावाचं जे काही ट्रायब्युनल आहे आणि जे इन्सॉल्व्हन्सी बँकिंग कोड नावाचं जे काही लॉ आहे त्याच्यामध्ये 100 रुपये मला रिकव्हर करायचे असतील या प्रोसेसमध्ये, आयबीसीच्या प्रोसेसमध्ये, तर मी फक्त 20 किंवा 25 रुपये रिकव्हर करतो आणि बाकीच्या कर्जावरती मी पाणी सोडतो. मग हे कॉर्पोरेट्स करता मी फार मोठं कन्सेशन देत नाहीये का? पण हे कन्सेशन देताना बँका तोट्यात जाणार नाही तर काय होणार? बँकांच्या डिपॉझिटचा पैसा लुटला जाणार नाही तर काय होणार? सो द गुड मनी ऑफ 100 रुपये मला वसूल करायचे, 100 रुपयातले मी फक्त 80 रुपये सोडून देतो, 20 रुपये वसूल करतो, तर बँका तोट्यातच येणार. पण हा लॉ कॉर्पोरेट्सना फेवर करणार आहे. हा कॉर्पोरेट्सना एक्झिट पाथ देतो आणि बँकांना पूर्णपणे तोट्यात आणतो. हे कळून सुद्धा या मोदी सरकारने याच लॉचा ध्यास घेतलेला आहे आणि फार मोठ्या प्रमाणात एनपीए घडलेला आहे. सो मी असं म्हणतोय की इट इज अ कॉर्पोरेट लोन वेवर given by present recovery laws, and it is not at all a recovery, but it is a big bounty for the Indian corporates. आणि त्याच्यामध्ये banks have become poorer and the corporates have become richer. अशी एक सिच्युएशन या संपूर्ण बँकिंग इंडस्ट्रीमध्ये आता या 2015 ते 2020 मध्ये दिसते. आणि येस बँक असो, आयसीआयसीआय बँक असो, यांचे सुद्धा त्यांना फेवर करायचं आणि पब्लिक सेक्टर बँकांना हे मारायचं. हे सरकार जेव्हा स्वतःच म्हणजे माझी मुलं ह्यांना मारायचं आणि सावत्र मुलांना पोसायचं असा तो प्रकार भारत सरकार करते. आणि या क्षेत्रामध्ये आता एनपीए मुळे खाजगी बँका पण बुडतायत आणि सार्वजनिक क्षेत्र पण बँका बुडतायत. असं चित्र असताना आणि इकॉनॉमीमध्ये 25% जीडीपी खाली गेलेलं असताना आता बँक खाजगीकरण करणं हे खरं तर देशाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. जरी वर्ल्ड बँकेचं किती प्रेशर असलं, जरी इंटरनॅशनल एजन्सीचं किती प्रेशर असलं, तरी भारताच्या इकॉनॉमीच्या संदर्भात आता पब्लिक सेक्टर बँका म्हणजे राष्ट्रीयकृत बँका याचं खाजगीकरण करणं किंवा विकणं हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने धोक्याचं आहे. हे कळून सुद्धा सरकार आपल्या आवडत्या माणसांना या बँका विक्रीला देते. हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि हे भारतीय जनतेला, मध्यमवर्गाला कळणं आवश्यक आहे. कारण त्यांचे पैसे, त्यांच्या नोकऱ्या या अर्थव्यवस्थेमध्ये जवळजवळ 14 कोटी लोकांच्या नोकऱ्या या स्मॉल स्केल इंडस्ट्रीमुळे गेलेल्या आहेत. 6 कोटी 20 लाख स्मॉल स्केल इंडस्ट्री, त्यातले 13 ते 14 कोटी परमनंट नोकऱ्या गेल्या आहेत. आणि आयटी आणि फिनटेक कंपन्या आणि बँका आणि इन्शुरन्स यासारख्या कंपन्यांमध्ये जे लोक कामाला आहेत यांच्या नोकऱ्या या नजीकच्या कालखंडामध्ये अक्षरशः लाखोनी जात आहेत. आणि म्हणून अशा वेळेस मध्यमवर्गीयांच्या नोकऱ्या जात आहेत, अनेक असंघटितांच्या नोकऱ्या जात आहेत आणि बँकिंग व्यवस्था कोलमडते आहेत. अशा वेळेस खाजगीकरण हे आगीतून फुफाट्यात जाण्याची परिस्थिती आहे. हे या सरकारला कळत कसं नाही असा प्रश्न या देशातल्या तमाम जनतेला पडलेला आहे. पण सरकारला हा प्रश्न भेडसावत नाही. कारण त्यांना मूठभर उद्योगपतींना त्यांची सेवा करण्याकरता ते बँकांचं खाजगीकरण करीत आहेत. पण मला असाही प्रश्न इकडे विचारायचा आहे सर, की मी आता या एपिसोडसाठी बऱ्याच लोकांशी जेव्हा बोलले, बरीच लोक जी बँकेत काम करणारी आहेत, मोठ्या मोठ्या पोस्टवर पण आहेत, पण ती सगळ्या लोकांनी मला एक सांगितलं आणि मी हे मुद्दाहून इकडे बोलतेय कारण त्या प्रत्येकाशी बोलताना त्यांनी सांगितलं की त्यांना प्रायव्हेटायझेशन नकोय, त्यांना बँकांचं खाजगीकरण नकोय, पण बरोबर आहे, त्यांना ओपनली येऊन बोलायचं नाहीये.
तर ही भीती का, लोकांच्या मनात ही भीती का आहे की त्यांना ओपनली येऊन का बोलायचं नाहीये? मला असं वाटतं की भारतीय मानसिकता ही अशी भित्रे पाडायचीच आहे. ती हल्ली विशेष करून निर्माण झालेली आहे या गेल्या 5-7 वर्षांमध्ये. ही भीती खरं तर फार चुकीची आहे आणि ही भीती धोकादायक आहे. कारण देशाच्या घटनेने तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, तुम्हाला विचार स्वातंत्र्य दिलेलं आहे, तुम्हाला लेखन स्वातंत्र्य दिलंय, भाषा स्वातंत्र्य दिलंय. मग तुम्ही बोलणार का नाही? तुम्ही बोलला नाही तर तुम्ही मराल. मग बरोबर. मग पाकिस्तानमध्ये काय होतं, चीनमध्ये काय होतं किंवा हुकुमशाही देशामध्ये काय होतं किंवा पूर्वी हिटलरच्या जर्मनीमध्ये काय झालं, हे सगळं माहीत असून सुद्धा भारतीय मध्यम वर्ग हा ज्यांच्या प्रेमात पडलेला आहे, आज त्यांच्यामुळे तुमचं संपूर्ण सर्वनाश जर होत असेल आणि तरी तुम्ही बोलणार नसेल, तर जर आता संपूर्ण या देशाची इकॉनॉमी खड्ड्यात जात असताना आता जर आपण बोललो नाही तर आपण कधीच बोलू शकणार नाही. म्हणून लोकांनी बोलतो व्हायला पाहिजे. आता फार मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आता 80 कोटी लोकांना अन्नधान्य मिळण्याचा प्रश्न आहे. आज जवळजवळ 40 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. मध्यमवर्गीयांनी ज्या या सरकारला निवडून दिलेलं आहे प्रेमापोटी, पण त्यांचा भ्रमनिराश व्हायला आता सुरुवात झाली आहे. तुम्ही बोललात मला की राष्ट्रीयकरण चांगलं आहे, खाजगीकरण वाईट आहे, पण लोक बोलत नाहीत. कारण त्यांना असं वाटतं, अरे आपण निवडून दिलेलं सरकार आहे, आपण निवडून दिलेलं सरकार कसा अन्याय करेल, पण ते अन्याय होतोय. तो अन्याय ह्या व्यवस्थेमध्ये आहे. तो अन्याय ह्या केवळ करोनामुळे नाहीये, तो अन्याय ह्या व्यवस्थेमध्ये आहे. करोनापूर्वी अर्थव्यवस्था ही रिसेशन झोन मध्ये गेली होती, तेव्हा 4.5% हा जीडीपीचा ग्रोथ रेट होता. आज जीडीपी निगेटिव्ह झालेली आहे आणि बऱ्याच बाय नेक्स्ट म्हणजे 2021 मध्ये भारताचा जीडीपी हा -18 जाईल असं मोडीजनी म्हटलंय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्वतः म्हणते ती निगेटिव्ह जाईल. स्टेट बँक ऑफ इंडिया स्वतः त्यांचा रिपोर्ट आहे की -10.9 होईल. आणि मी स्वतः एक इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी आहे. मी सातत्याने सांगतोय ते -20च्या पुढे जाईल. कारण तुम्ही आहे ते मोडताय, नवीन काही बरोबर. निर्माण होत नाही. जे आहे ते मोडलं तर मोदी सरकारच्या इकॉनॉमीचं मॉडेल काय आहे ते मोडलं 70 वर्षातलं. तुम्ही निर्माण काही केलं काय 6 वर्षात? काही निर्माण केलेलं नाहीये. त्यामुळे आपला आफ्रिका खंडातल्या देशासारखा आपला व्यवहार होऊन जाईल. हे डिस्क्रिमिनेशन, अन्याय हा 69 सालापूर्वी जो होता किंवा 47 सालापूर्वी जो होता, तो आता 2020 सालानंतर जर मोठ्या प्रमाणात निर्माण झाला तर आपल्याला पुन्हा कोणी वाचवायला येऊ शकणार नाही. आपणच उठून उभं राहून आपणच आपल्याला वाचवण्याकरता म्हणजे पर्यायाने देश वाचवण्याकरता आपल्याला बोललंच पाहिजे. बँकिंग उद्योगाच्या निमित्ताने संपूर्ण अर्थव्यवस्था जेव्हा नाश होतो आहे, केवळ नोकऱ्या जातात असं नाही, जनतेच्या संपत्तीचा नाश होतोय. आणि बरोबर. काही मुठभर म्हणजे उदाहरणार्थ भारतामध्ये 1% लोकांच्या हातात 58% संपत्ती एकवटलेली आहे आणि 5% लोकांकडे जवळजवळ 95% संपत्ती एकवटलेली आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. 1% लोकांकडे 58% संपत्ती एकवटली आहे आणि 5% लोकांकडे 95% संपत्ती एकवटली आहे. म्हणजे 5% संपत्ती एकूण उर्वरित सामान्य जनतेमध्ये आहे. एवढी मोठी विषमतेची दरी या देशामध्ये आहे आणि ही विषमतेची दरी कमी झाली बँक राष्ट्रीयकरणामुळे. आणि ते बँक राष्ट्रीयकरण जर आज हे सरकार पूर्णपणे खाजगी करणार असेल किंवा विकून टाकणार असेल तर मग विषमतेची दरी वाढेल, गरीब हे अधिक गरीब होतील आणि काही मुठभर श्रीमंत असतील ते देश सोडून पळून जातील. जसा विजय मल्ल्या गेला, जसा ललित मोदी गेला, जसे अनेक 500 मोठे उद्योगपती देश सोडून गेलेत तसे, किंवा राजे नवाब देश सोडून जातात तसे उद्योगपती पण देश सोडून जातात. अशी एक भयानक परिस्थिती या देशाची होईल. म्हणून लोकांनी बोललं पाहिजे. बरोबर. अगदी बरोबर आहे. तर खरंच उडगी सर, तुम्ही माझ्या शो मध्ये आलात, विचारधारामध्ये येऊन तुमचे विचार प्रकट केलेत आणि प्रेक्षकांनाही बँकांच्या खाजगीकरणामुळे काय परिणाम होऊ शकतात हे लोकांनाही समजावलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच.